हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनल. नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत परिचारिका, अधिसेविका, प्राचार्य, परिचर्या अधिकारी, परिचर्या प्रशिक्षण संस्था यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो. ही अपडेट महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल म्हणजेच महाराष्ट्र परिचर्या परिषदेतर्फे निर्गमित करण्यात आलेली आहे. तर त्या संबंधित जो परिपत्रक आहे मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवरती 7/7/2026 रोजी पब्लिश करण्यात आलेला आहे. तर या परिपत्रकानुसार काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, सीएनई ओके किंवा जे त्याला आपण सीपीडी पोर्टल म्हणत असतो, तर हे सीपीडीची सुरुवात झालेली आहे. तर या संबंधित 17 एप्रिल 2026ला जी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल आहे यांनी एक अधिसूचना दिलेली होती. ज्या अधिसूचनेमध्ये जे सीएनई आहे किंवा जे सीपीडी आहे त्यावरती निर्बंध टाकण्यात आलेले होते. निर्बंध का बरं टाकण्यात आलेले होते? कारण की जे बरेचसे जे ऑब्झर्वर्स होते किंवा जे ऑर्गनायझर्स होते यांच्याकडून नियमभंग करण्यात आलेले होते. त्या कारणामुळे सीएनई पोर्टल बंद ठेवण्यात आलेले होते. परंतु 7/7/2026च्या अधिसूचनेनुसार किंवा परिपत्रकानुसार काय सांगण्यात आलेलं आहे, सीएनई पोर्टल सुरू करण्याबाबत किंवा झाल्याबाबत. ओके, तर यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, राज्यातील सर्व नोंदणीकृत परिचारिकांना कळवण्यात येते की सीपीडी सीएनई पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. तरी संबंधित परिचारिकांनी जिल्हानिहाय सीपीडी कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. तसेच आयोजक यांनी मार्गदर्शक सूचनेनुसार सीपीडी ऑनलाईन प्रस्ताव परिषदेस सादर करावेत. ओके, तर त्या संबंधित मित्रांनो, आता ही जी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल आहे की आता जी परत जी वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे, तर त्या संबंधित जे काही ऑर्गनायझर्स आहेत तर त्यासाठी काही गाईडलाईन्स सुद्धा देण्यात आलेले आहेत. ओके, तर हे गाईडलाईन्स कोणते आहेत मित्रांनो, म्हणजे जी सीएनई किंवा सीपीडी प्रोग्राम जर राबवायचा असेल किंवा कंडक्ट करायचं असेल तर त्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. तर या गाईडलाईन्समध्ये काय सांगितलेलं आहे, मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टिसिपंट्स. तर पार्टिसिपंट्सची कमाल संख्या किंवा जास्तीत जास्त संख्या किती असायला पाहिजे, तर या ठिकाणी किती जास्तीत जास्त एका सीएनई प्रोग्राममध्ये जास्तीत जास्त 300 पार्टिसिपेट करू शकतात. ओके, रजिस्ट्रेशन फी. आता रजिस्ट्रेशन फी काही तुम्ही बघितले असणार की काही ठिकाणी 600 रुपये, कधी 1000 रुपये, तर कधी 800 रुपये, कधी 500 रुपये अशी रजिस्ट्रेशन फी ठेवण्यात येत होती. परंतु आता यामध्ये युनिफॉर्मिटी आलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये जी रजिस्ट्रेशन फी म्हणजे नोंदणी शुल्क हे 300 रुपयापेक्षा जास्त नसायला पाहिजे. म्हणजे आता ज्या काही यापुढे सीएनई होणार तर त्याची जास्तीत जास्त किंमत किती असणार किंवा रजिस्ट्रेशन फी किती असणार, 300 रुपये असणार. कोलॅबरेटिव्ह ऑर्गनायझेशन म्हणजे काय, सहयोगी संस्था. तर जे काही शैक्षणिक आणि जे व्यावसायिक एकात्मता सुनिश्चित करण्यासाठी सीपीडी कार्यक्रम हे पॅरेंट हॉस्पिटल आणि संलग्नित जे काही नर्सिंग कॉलेजेस असणार तर हे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणार आहे. ओके, किंवा केले जातील. त्यानंतर आहे कंप्लायन्स विथ सीपीडी गाईडलाईन्स. तर सीपीडी गाईडलाईन्सचे जे काही सीपीडी गाईडलाईन्स आहेत किंवा सीपीडी मार्गदर्शक तत्व आहेत तर यांचं पालन करणे हे आवश्यक राहील. जे कोणी आयोजक असणार त्यांनी जे काही नियम दिलेले आहेत MNC द्वारा तर त्या सगळ्या नियमांचा काटेकोरपणे पालन केले पाहिजे. मार्गदर्शक तत्वांचे कोणतेही उल्लंघन किंवा गैरप्रकार केल्यास संबंधित प्राधिकरणाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, अप्लिकेशन अँड अप्रुव्हल. तर अप्लिकेशन फॉर अप्रुव्हल ऑफ सीपीडी प्रोग्राम शाल बी सबमिटेड ॲटलिस्ट 5 to 7 वर्किंग डेज प्रायर टू द प्रपोज डेट ऑफ द प्रोग्राम. म्हणजेच काय म्हणू शकतो मित्रांनो, सीपीडी कार्यक्रमाच्या मान्यतेसाठी अर्ज कार्यक्रमाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान 5 ते 7 दिवसाआधी सादर करले पाहिजे. ओके, त्यानंतर अटेंडन्स रिक्वायरमेंट. तर बघा, अटेंडन्स बद्दल सुद्धा एक महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. ऑर्गनायझर, ऑब्झर्वर, रिसोर्स पर्सन आणि डिलेगेशन. म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो, जे कोणी आयोजक आहेत, निरीक्षक आहेत, संसाधन व्यक्ती आहेत आणि प्रतिनिधी आहेत यांनी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उपस्थिती नियमाचे काटेकोर पालन केले पाहिजे. ओके, तर तुम्हाला 100% अटेंडन्स असणे गरजेचे आहे. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, डॉक्युमेंटेशन अँड रिपोर्टिंग. तर दस्तावेज आणि अहवाल. आयोजक संस्थेने सहभागींची नोंदणी, उपस्थिती, कार्यक्रमाचे वेळापत्रक, फीडबॅक आणि दिलेली प्रमाणपत्रे यासह कार्यक्रमाच्या संपूर्ण नोंदी ठेवल्या पाहिजे. ओके, क्वालिटी अश्युरन्स. तर क्वालिटी अश्युरन्समध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो, द प्रोग्राम शॅल बी कंडक्टेड इन अकॉर्डन्स विथ द अप्रूव्ड एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह अँड प्रोफेशनल स्टँडर्ड टू एन्श्योर द क्वालिटी ऑफ लर्निंग आउटकम अँड इफेक्टिव्ह प्रोफेशनल डेव्हलपमेंट. ओके, तर जे काही सीएनई थ्रू एज्युकेशन देण्यात येणार आहे मित्रांनो तर त्यामध्ये क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे अशा प्रकारची ही सूचना आहे. आणि त्यानंतर सगळ्या शेवटी काय सांगण्यात आलेलं आहे, ऑल इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझिंग सीपीडी प्रोग्राम्स आर रिक्वेस्टेड टू स्ट्रिक्टली फॉलो द अबोव गाईडलाईन्स टू मेंटेन द क्वालिटी, ट्रान्सपरन्सी, क्रेडिबिलिटी अँड कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज. ओके, तर जे कोणी सीपीडी किंवा सीएनई
CNE प्रोग्राम अरेंज करणार आहेत, ऑर्गनाईज करणार आहेत, तर त्या सगळ्यांसाठी हे जे रूल्स दिलेले आहेत किंवा हे मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत किंवा गाईडलाईन्स दिलेले आहेत, तर याचं काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तर या संबंधित ही सूचना होती मित्रांनो. म्हणजेच आता यावरून निष्कर्ष काय निघतं, आतापर्यंत CNE वरती जरी स्थगिती होती, परंतु यापुढे जेवढ्या काही CNE होणार आहेत मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करणे गरजेचं आहे. आणि जे कमीत कमी तुम्हाला 150 पॉईंटची रिक्वायरमेंट आहे मित्रांनो, किंवा हे 150 पॉईंट करणे गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा जो नेक्स्ट इयर जो रिन्युअल असेल, म्हणजे 2027 मध्ये रिन्युअल येणार आहे मित्रांनो, हा 5 वर्षाकरिता असेल, म्हणजेच 2032 पर्यंत हा रिन्युअल असेल. तर या 5 वर्षाच्या कालावधीकरिता जो काही तुमचा रिन्युअल करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला 150 म्हणजेच 150 पॉईंट करणे गरजेचं आहे. तर या संबंधित ही सूचना होती मित्रांनो, जी सूचना कोणातर्फे देण्यात आलेली आहे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. आणि केव्हा देण्यात आलेली होती, 7 जुलै 2026 या रोजी जी काही MNCची ऑफिशियल वेबसाईट आहे, तर या ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच मित्रांनो CNE किंवा CPT रिलेटेड तुमचे कोणतेही डाऊट्स असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत इझिली भेटणार. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.